शिवसेनेसोबत सत्ता स्थापण्याची खंत वाटत असल्याची जाहीर कबुलीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईच्या नजीकच्या उत्तन इथे येऊन दिली। त्यावर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली। सोबतच बाळासाहेब ठाकरेंच्या काळात शिवसेनेनं स्वाभिमान जपला, आता तरी तशी परिस्थिती नसल्याचा टोला त्यांनी लगावला। दरम्यान दुसरीकडे रत्नागिरीत नारायण राणे चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र दिसलं। रत्नागिरीत राज्य सरकार विरोधात काँग्रेस नेते नारायण राणेंच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला। यावेळी नारायण राणेंनी सरकारवर चौफेर टीका करत मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांचा समाचार घेतला। मुख्यमंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्यापासून पंकजा मुंडेच्या चिक्की घोटाळ्यापर्यंत सर्वच बाबींवर राणेंनी तोंडसूक घेतलं। वांद्रे विधानसभा पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर राणे पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसले, त्यामुळे नारायण राणेंनी पुन्हा जोरदार कमबॅक केल्याची चर्चा रंगू लागली आहे। पंकजा मुंडे कोई घोषणा देताना मी ऐकलं, हो घ्या पंकजा चिक्की घ्या। नवीन चिक्कीचं प्रोडक्ट आलाय रत्नागिरीमध्ये, पंकजा चिक्की। पण लोक एकही गिरायक येत नाही पंकजा चिक्कीचं नाव ऐकून, म्हणतात नाही त्याच्यात चाचणी मिळेल, त्याच्यात अजून काय मिळेल, भेसळ आहे। म्हणजे भेसळ म्हणजे चिक्की आणि चिक्की म्हणजे भाजपचे मंत्री, हे आज समीकरण झालेले आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।